वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल. आज आपल्याबरोबर आहेत श्री गोपाळ कोळी. खरं म्हणजे ह्यांचा मुंबई रणजी ट्रॉफी डेब्यू जो आहे तो 1962ला ऑलमोस्ट झाला होता, पण तो मला वाटतं की सर 1.5 तासाचाच कालावधी होता. आणि 1.5 तासानंतर परत त्यांचं नाव जे आहे ते, कारण तेव्हा मुंबईची टीमच अशी होती की प्रचंड कॉम्पिटिशन असायची आणि 1.5 तासानंतर त्यांचं नाव लिस्टमध्ये नव्हतं, पण 1.5 तासा अगोदर होतं. आणि त्यानंतर जवळजवळ 9 वर्षानंतर हे रणजी ट्रॉफी खेळले, मुंबई रणजी ट्रॉफी. आणि आज आपण त्यांच्याशी बोलूया. आणि हा 8-9 वर्षाचा जो कालावधी होता त्यामध्ये त्यांनी खोऱ्याने विकेट्स काढल्या. अतिशय चांगले ऑलराऊंडर. आणि न्यू हिंदला तेव्हा पण त्यांचं लॉयल्टी क्लबची काय असते ती ही असते की त्यांना, मला वाटतं तुमचं सुरुवात पण न्यू हिंद क्रिकेट क्लबमधून झालं. आणि आजही जे आहेत, आज आपण सेमीफायनल विटनेस करतो आहे गाईड शील्डची. आणि ह्या छोट्या छोट्या अंडर 14च्या मुलांना हे त्यांच्या देखरेखीखालीच या सगळ्या गोष्टी होतात. ते प्रशिक्षक आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बोलूया. वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल सर. थँक्यू. जस्ट आता मी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला विचारलं, म्हणजे सांगितलं की 62 to 70 ही 8-9 वर्ष जी होती ती तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होती? काय आहे, आम्ही क्रिकेटसाठी हे केलेलं आहे, तर क्रिकेटच खेळायचं. तर त्यावेळीपासूनच आहे की येणार ना येणार ते आपल्या हातात नसतं. का त्यावेळची टीम अशी होती की पहिले 5 बॅट्समन हालायचेच नाहीत. 5 पैकी 2 जण तरी 100 करायचे. त्याच्यामुळे बॅट्समनला आता यायला फार डिफिकल्ट होतं. त्यावेळी टीमच अशी होती ती. कारण अगेन्स्ट टीमने 550 केले तर हे 4 विकेट 550 करायचे. खाली बॅटिंगच यायची नाही. अच्छा. म्हणजे प्रचंड कॉम्पिटिशन होती. आणि मला वाटतं तेव्हा मुंबईचे 8-8, 9-9 प्लेयर्स जरी 6 प्लेयर खेळायचे. हां, इंडियाला खेळायचे 6 प्लेयर, कमीत कमी 6 प्लेयर. ओके. तरी पण बेंच स्ट्रेंथच एवढी होती की कॉम्पिटिशन. आम्ही 71ला सेकंड टीम घेतली. 6 जण वेस्ट इंडिजला गेले होते. सेकंड टीमने आम्ही महाराष्ट्राच्या फुल टीमला मारलं. अच्छा. वाडेकर, कानिटकर सगळे असताना. अच्छा. सेकंड टीम घेऊन. ओके. आणि त्या वर्षी रेकॉर्ड झालं, वर्ल्ड रेकॉर्ड, की आपण 42 वर्षी चॅम्पियन झालो. 41 वर्षी इंग्लंडच्या कुठल्या तरी क्लबचा रेकॉर्ड होता 41 वर्षाचा. ओके. तर आपण मोडला. आपण 42 वर्षी सतत चॅम्पियन झालो. आणि आपलं गिनीज बुकमध्ये नाव आहे. ओके. सर, मला तुम्ही सांगा की एवढी वर्ष तुम्ही विटनेस आहात ह्या टोटल क्रिकेटिंग जर्नीमध्ये, ॲज अ प्लेयर म्हणून पण, कोच म्हणून पण, आणि क्रिकेटशी निगडीत आहात. तर आज जेव्हा तुम्ही पाठीमागे वळून जर बघता तर क्रिकेटने तुम्हाला एक्झॅक्टली काय दिलं आणि किती दिलं? या क्रिकेटमुळे मला जी ऊर्जा मिळाली त्यामुळे आज मी 85 वर्ष आहे आणि अजून कोचिंग करतो. आणि मेन म्हणजे मुलांमध्ये राहून माझे दिवस जातात ते मला फार आनंद मिळतो. आज मी बघा, माझा अंडर 19ला शाळेचा विद्यार्थी माझा आयुष म्हात्रे आता इंडियाचा कॅप्टन आहे. आयुष म्हात्रे. हां. तसेच आता बरीच मुलं आमची होऊन गेली इथे बॉम्बेच्या टीममध्ये. तोच आनंद आपल्याला, त्याच्यातच आपण जगायचं आहे. म्हणून मी मागे पुढे बघितलं नाही. आपल्याला जेवढं जमेल तेवढा क्रिकेट खेळायचा प्रयत्न केला. बिलकुल सर. मला वाटतं तुम्ही बँकेमध्ये नोकरी करायची. हां, मी बँकेमध्ये 33 वर्ष केली. 8 वर्ष पहिला कोहिनूरला केली. अच्छा. कोहिनूरची टीम त्यावेळेस चांगली होती. ओके. हां, म्हणून मी सांगतो 62ला मला ज्यावेळेस सिलेक्ट केला तेव्हा हर्डीकर कॅप्टन होते बॉम्बेचे. मनोहर हर्डीकर. हां, तेच शिवाजीबागचे कॅप्टन होते. ओके. त्यांनी शिवाजी पार्कचा प्लेअर माझ्याऐवजी पाठवला. अच्छा. पण माझे पण कॅप्टन तेच होते, म्हणून मी त्यांचा मुलगा नव्हतो का? मग मला काढायची काही जरूरतच नव्हती त्याला. पण काढलं त्याने आणि स्वतःच्या मुलाला पाठवलं. अच्छा. मग तुम्ही मला एक सांगा सर की आज ही जी तुमची सेमीफायनलमध्ये टीम आलेली आहे, ही छोटी मुलं आहेत अंडर 14. आणि त्यांना जेव्हा तुम्ही कोचिंग करता, त्यांना गाईड करता, तेव्हा तुमच्या काय भावना असतात? कारण ही छोटी मुलं आहेत, अगदी सुरुवात केलेली क्रिकेटची आहे यांची. तुम्ही किती एन्जॉय करता? याच मुलातून तुम्हाला 1-3-4 मुलं चांगली मिळतात. ओके. तीच 16, 19, आता बरीच मुलं आमची 19ला 23ला आहेत. ओके. ती नाव वाचली की आपल्याला तेवढाच आनंद होतो की बाबा आपली मुलं आलीत म्हणून. हां, एवढंच एक आपल्याला कमाई आहे.
आणि आज मला 45 वर्ष झाली शाळेला कोचिंग. ओके. हे 45 वर्ष व्ही एन सुळे गुरुजी ह्या स्कूलला 45 वर्ष झाली. आता माझा मोठा मुलगा मेन कोच आहे आणि मी त्याचा असिस्टंट आहे सध्या. नाही असं नाही आहे, कारण तुमच्या जरा लिमिटेशन्स आहेत बिकॉज ऑफ फिजिकल इश्यूज असतात वयाप्रमाणे, त्यामुळे तुम्ही कमी असाल. पण तुमचं गायडन्स जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे या मुलांसाठी. आणि ते कधीच म्हणजे मला वाटतं काय की जोपर्यंत तुम्ही ग्राउंडवर आहात तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना पास ऑन करणार. तुम्ही सेंट्रल बँकेमध्ये होता. सेंट्रल बँक 33 वर्ष. 33 वर्ष. तर बँक ऑलिम्पियाड खेळला तुम्ही, तेव्हा इंटर बँक टुर्नामेंट्स भरपूर चालायचे. आजकाल बँकांच्या टीम होत नाहीत, पण ते बँकेचं जेव्हा ते क्रिकेट होतं ते किती कॉम्पिटेटिव्ह होतं. फार म्हणजे त्यावेळेस बँकेच्या सगळ्यात चांगल्या टीम असायच्या. अच्छा. आणि 2 डिव्हिजन होत्या, 1 डिव्हिजन नाही. प्रत्येक टीमच्या 2-2 टीम असायच्या. एवढी चांगली कॉम्पिटिशन होती. सिनियर अँड ज्युनियर डिव्हिजन्स. आणि मला वाटतं तेव्हा रिक्रुटमेंट पण बँकेमध्ये प्रचंड. बँक, इन्कम टॅक्स, रेल्वे ह्या 3 होते की कमीत कमी दरवर्षी 25 ते 30 मुलं ओके नोकरीला लागायचे. तेव्हा मला वाटतं की स्टेट बँकेची टीम प्रचंड डिव्हिजनची टीम होती. हनुमंत सिंग पासून ते वाडेकर सरांपासून ती चांगली मला होती. वाटतं रॉजर विन्नी, किरमाणी. ACC चांगली होती. हां. ओके सर, आता मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज न्यू हिंद क्रिकेट क्लब जो आहे माटुंग्याचा सगळ्यात जुना क्लब आहे, आणि मला वाटतं ह्या वर्षीपासून तुमचं मुलींचं क्रिकेट पण तुम्ही चालू केलं आहे. आपण वर्ल्ड कप जिंकलं आहे, त्यामुळे नॅचरली ते बूम आहेच. मला वाटतं गेल्या वर्षीपासून तुम्ही मुलींचं क्रिकेट चालू केलं. तर ते कितपत म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल? नवीन मुले आहेत सगळ्या, पण आम्ही नवीन मुले घेऊन दर दिवशी त्यांना नेट सकाळ संध्याकाळ 2 टाईम नेट असते. ओके. ते आमचे जुने लोक आहेत, वाजगे, कोटेनबिरी यासारखी मुलं तिथे त्यांना कोचिंग करत असतात. ओके. आणि होतील 2 वर्षांनी ती मुलं मुली तयार. म्हणजे तयार मुली नाही घेतल्या आम्ही, नवीन मुली घेऊन तयार करतो. अच्छा. त्याच्यामध्ये जो आनंद असतो की तुमच्या क्लबचं ते प्रोडक्ट आहे, कळलं का? कारण इम्पोर्टेड प्रोडक्ट तर कोणी आणू शकतं, मात्र स्वतः तिथे सुरुवातच त्यांचा जो बेस आहे क्रिकेटचा तो व्यवस्थित करून घेऊन त्यांना पुढे जाण्यामध्ये बघण्यामध्ये जो आनंद असतो तो म्हणजे वेगळाच आनंद असतो. आज सेमीफायनल आहे आणि मला वाटतं की 1-2 वर्षानंतर तुम्ही सेमीफायनलला आलात. लास्ट इयर तुमची जरा लवकर होती, पण मुलांची मी बघितली साईज तर अगदीच म्हणजे यंग मुलं आहेत, खूपच लहान. मधून हॅरिसची 7 मुलं बाहेर गेली. ओके. म्हणजे त्यांना होमस्कूलिंग पाहिजे म्हणून आमची चांगली मुलं गेली. ओके. आणि सेकंड टीम घेऊन आम्ही फायनल सेमीफायनल. अच्छा. याच्यात 3 मुलं फक्त जुने आहेत आणि 13 मुलं नवीन आहेत. अच्छा. 6वी-7वीची. ओके. आणि तुम्ही सेमीफायनल खेळताय म्हणजे हे अचिव्हमेंटच आहे एक प्रकारचं. बरोबर. मला वाटतं की होमस्कूलिंग अजून व्ही एन सुळे गुरुजींनी चालू केलेलं नाही आहे, त्यामुळे जरासं ते आमच्याकडे नाही होऊ शकत. नाही डेड आहे ना. गव्हर्नमेंटचे असल्यामुळे 17 शाळा आहेत. 17 शाळामध्ये कुठेच होमस्कूलिंग होऊ शकत नाही. अच्छा. त्यामुळे जरासं म्हणजे आजकाल म्हणजे त्यांच्या आता 8 टीम झाल्या होमस्कूलिंगचे. आणि 11-11, 12-12 तर लास्ट टाइम खेळलो आम्ही रिझवी बरोबर. हे गायलशीर 16 प्लेयर आहेत गायलशीर त्यांचे बाहेरचे होमस्कूलिंगचे. अच्छा अच्छा. चला ठीक आहे साहेब. तुम्ही ह्या मुलांना काय संदेश द्याल? हे जे नवीन यंग जनरेशन आहे क्रिकेटचं, क्रिकेट खूप बदललेलं आहे, फास्ट झालेलं आहे आता. म्हणजे जरा जरी कुठला छोटा वीक पॉईंट असेल तरी तो लगेच एक्सपोज होतो ह्या T20 वन डे जमान्यामध्ये. पण बेसिक जे आहे ते क्रिकेट तर सेमच राहणार आणि बेसिक स्ट्रॉंगच राहणार. सो तुम्ही ह्यांना काय टिप्स द्याल या यंग जनरेशनला? जसं आयुष म्हात्रे आज अंडर-19 इंडिया काय सांगितलं की बा तुम्ही वन डे मॅच बघता, IPL देखता, तर तुम्ही पंड्या बिंड्या यांची मॅच बॅटिंगनं बघताना कोहलीची बॅटिंग बघा, KL राहुलची बॅटिंग बघा, गेलची बघा. ते खालून खेळून पण स्कोर करू शकतात. बिलकुल. वरती मारायलाच पाहिजे असं काही नाही. त्यात तुम्ही खालून गॅप काढले तर तुम्हाला 4 मिळणारच आहेत. त्यासाठी वर मारायची जरूरत नाही. तर तुम्ही त्यांचा गेम बघा आणि त्याप्रमाणे, आणि त्यांचं रनिंग बिटवीन बघा, ते शिका. तुम्ही नुसते मॅच बघता, बॅट आणि त्यांचे कपडे बघता, ते कसे खेळतात ते बघा. दॅट इज इम्पॉर्टंट आहे. पण आज IPLमुळे ना आपण एक 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण बघितला आणि तो ज्या पद्धतीने त्याचं
एकंदरीत तो स्वतःला कंडक्ट करतो आणि ज्या पद्धतीने त्याचा रीच आहे हे रेअर टॅलेंट आहे. तर अशा मुलांकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता की व्हॉट इज युअर थॉट्स की एवढ्या लहान वयामध्ये एवढं सगळं काही ही मुलं अचीव्ह आता करतात? नवीन मुलं आहेत ना, हे बरीच मुलं आहेत हां की ती 15-16 वर्ष फार चांगली बॅटिंग करायला लागली. बऱ्याच क्लबमध्ये म्हणजे टीममध्ये आहेत बाहेरच्या, त्या स्टेटच्या टीम आहेत ना, त्याच्यात ते 15-16 वर्षाची बरीच मुलं चांगली खेळणारी निघाली. ओके. कारण सगळीकडे आता स्टेटला सगळीकडे आता कोचिंग चालू झाली ना, हां त्याच्यामुळे आता सगळीकडे टीम चांगल्या झाल्या, सगळ्या टीम चांगल्या झाल्या पूर्वीपेक्षा. नाही, कारण का माहिती आहे ते फिअरलेस आहेत ती मुलं, ते घाबरत नाहीत आऊट नाही व्हायला घाबरत, आणि म्हणजे चालू असतात, कळलं की नाही. तर ही एक वेगळी रेअर क्वालिटी आहे ह्या यंग जनरेशनमध्ये की ते घाबरत नाहीत, शॉट्स खेळायला घाबरत नाहीत. बट ॲट द सेम टाईम दे आर प्लेईंग टू मेनी शॉट्स, त्यामुळे आऊट व्हायचे चान्सेस जे आहेत. तुमचा जो हां राहायचा वेळ होती की तुम्ही राहायला पाहिजे ग्राउंडवर, हां ते आता प्रथा गेली. पहिला गेली की 3-4 पाऊंडमध्ये गुड शॉट बोलतात की आता 23ची मॅच बघितली, 6 मॅचमध्ये 93 हायएस्ट. ओ माय गॉड. कारण त्यांना फक्त स्ट्रोक खायचे असतात. हां नाही, पण आता 100 ह्या गोष्टीला 100 मुंबईमध्ये असं असायचं ना की तुम्ही 4-5 100 केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे ओळख पण व्हायची नाही तुमची, आणि तुम्हाला रणजी ट्रॉफी वगैरे पाहिजे तर डेफिनेटली तुम्हाला अख्ख्या सीझनमध्ये कन्सिस्टंट परफॉर्मन्स करावा आणि लागेल. पूर्वी कसं क्लबचे 1-2 मुलं खेळायची हां रणजी ट्रॉफीला. ओके. हां कारण कॉम्पिटिशनच अशी होती की सगळ्या क्लबच्या टीम चांगल्या असायच्या. एक्झॅक्टली. ते 1-2 मुलं तर क्लबमधूनच खेळायचे, बरेच मुलं क्लबमधून खेळलेली आहेत. त्यामुळे ते पास ऑन पण व्हायचं त्यांचं नॉलेज जे आहे ते तिथपर्यंत. आणि मला एक सांगा सर की क्लब लॉयल्टी जी आहे ती आम्ही नेहमीच पाहिलेली आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, परंतु आता कुठेतरी ह्या गोष्टी जराशा कमी व्हायला लागल्यात. आता मुलांना चान्स नाही मिळाला की इकडे तिकडे पळतात. जरा कुठे 14-16 का आईवडील त्यांना ह्या कोचकडे नेतात, त्या कोचकडे नेतात. कोच बदलणारे मुलं चांगले व्हायच्यावरची खराब होतात. एक्झॅक्टली. कारण प्रत्येक कोचचं सांगणं वेगळं असते. बरोबर. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही घाई करू नका म्हणून, नाही, त्यांचं तेच चाललेलं असतं. मी खरं म्हणजे त्यांनी क्लब लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुमचं बेसिक जिथे असतं तिथपासून म्हणजे तुम्ही ते एनहान्सच कराल किंवा जास्त वृद्धिगंतच होईल त्यांचे स्किल्स इन्स्टेड ऑफ गोईंग हिअर अँड देअर. ते त्याच्यामुळे ते फार फार घाई करायला लागलेत. म्हणून मी एक लेख लिहिला होता, घाई करू नका, आणि ते पालकांसाठी लिहिलं होतं की मुलगा खेळला तर मी घाई करू नका, त्यांना याच्याप्रमाणे जाऊ द्या की तो मनुष्य सीझन होतो, तुम्ही घाई करून गेला तर तो परत बाहेर येऊ शकतो. एक्झॅक्टली. समजलं. तर तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि ह्या वयात ती जे आहेत तुम्हाला ग्राउंडवर बघून आम्हाला पण एक वेगळी ऊर्जा मिळते, मोटिवेशन मिळतं. तर यू प्लीज कीप गोईंग, आणि रेग्युलरली तुम्हाला आम्ही ग्राउंडवर नेहमी बघत राहू हीच अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच SRG स्पोर्ट्स ऑफिशियलची बोलण्याबद्दल. SRG स्पोर्ट्स ऑफिशियल हे अरुंधती घोष इंडिया टेस्ट क्रिकेटर त्यांचं चॅनल आहे. हां तुमची माझी स्टुडंट, मी त्यावेळेस मुलींना शिकवायची. अच्छा. ही पहिली टेस्ट खेळी आमच्यात ओके. मुलीमधून. सो थँक्यू व्हेरी मच आमच्या चॅनलबद्दल, चॅनलशी बोलल्याबद्दल.